चला तर मग चमचमीत शेवभाजी बनवूया। मी इथे पॅन घेतलेला आहे, 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे। जिरं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। त्यानंतर मी इथे एक टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती, ती प्युरी ॲड केलेली आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट मसाला आणि काश्मीरी लाल मसाला घालायचा आहे। हे सगळे मसाले छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। छान तेल सुटलं की आपल्याला 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि ही पाणी उकळी येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे। एकदा का पाण्याला उकळी आली की आपल्याला जो आपला मेन पदार्थ आहे शेव, तो घालायचा आहे आणि पुन्हा एकदा 2 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे। सो इथे आपली शेवभाजी रेडी आहे। तुम्ही छान त्याला कोथिंबीरीने गार्निश करू शकता। पाहू शकता इथे मस्त चमचमीत आणि झणझणीत शेवभाजी तयार झाली।